Hello friends, welcome back to my channel Way Towards Spirituality. In my last video we have seen importance of yoga sadhana, pranayam and meditation. So out of 16 habits listed, we have gone through 2 and from today we will try to understand the third habit. Which one? सत्संग ऐकणे व करणे. मित्रांनो, जेव्हा मी सत्संग ऐकणे व करणे या सवयीला आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड करण्यास सांगितले, तेव्हा कदाचित बहुतेकांनी त्या गोष्टीला सहजच अवॉइड केले असणार. कारण साहजिकच आजच्या जनरेशनसाठी सत्संग ऐकणे ही संकल्पना फक्त वयोवृद्धांसाठीच अर्थात सिनियर सिटीजनसाठीच आहे असे वाटते. आजच्या 5G, 6Gच्या काळात इंटरनेटच्या सहाय्याने सर्वांचाच वेळ इझिली सोशल मीडियावर घालवण्यात येतो. सोशल मीडियावर असलेल्या रील्स किंवा शॉर्ट्स पटकन सर्वांचे लक्ष वेधतात आणि राहिलेला वेळ आपल्या रोजच्या कामात व्यतीत होत असतो. मग अशा परिस्थितीत मी सांगितलेली ही सत्संग ऐकण्याची व करण्याची सवय कदाचित बहुतेकांना निरर्थक वाटलेली असू शकते. तसेच काही लोक याला अपवाद देखील असू शकतात बरं. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये, यात तुमची काही चूक नाहीये. तुमचा दृष्टिकोन या बाबतीत असा आहे कारण आजच्या काळात बालोपासना, स्वाध्याय यांसारख्या आध्यात्मिक संस्कारांना प्रोत्साहित करणाऱ्या प्रकल्पांची जागा मोबाईल, टीव्ही यांसारख्या साधनांनी घेतली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मुलं जेवायचे, तेव्हा त्यांची आई त्यांना रामायणातील, भागवतातील गोष्टी ऐकवायची. पण आजच्या काळात आई पटकन मुलांच्या हातात मोबाईल देते किंवा टीव्हीवर कार्टून वगैरे काही लावून मोकळी होते. पूर्वी रोज सकाळी व संध्याकाळी आजी नातवंडांना सोबत घेऊन बसायची आणि विविध श्लोकांचे स्मरण करवायची. पण आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे म्हणा किंवा नोकरी व्यवसायामुळे म्हणा, मुलांना आजी आजोबांचा हवा तसा सहवास मिळत नाहीये आणि मुले आजी आजोबांच्या सुंदर सहवासापासून आणि त्यांपासून मिळणाऱ्या संस्कारांपासून वंचित राहत आहे. कारण भरपूर असू शकतात. म्हणूनच आपल्याला कुणावरही टीका करायची नाहीये. कारण आजच्या लाईफस्टाईलमुळे बहुतेक वेळा इच्छा असताना देखील आपण सत्संगापासून वंचित आहोत. पण मित्रांनो, माझ्याकडे या समस्येसाठी खूप सोपे आणि सर्वांना सोयीस्कर असेल असे सोल्युशन देखील आहे. पण ते सांगण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांकडून जाणून घ्यायचे आहे की तुमच्या मतानुसार सत्संग ऐकणे व करणे म्हणजे नेमके काय? Friends, kindly post your answers in comment section. We'll continue on this topic in my next video. Till that, Jai Shri Krishna. Stay happy, stay tuned.